पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशभरात उलटसुलट चर्चा रंगली आहे. मात्र सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये या आव्हानाला मिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जळगाव ही सुवर्ण नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यातील विविध भागातून नागरिके जळगाव येथे सोनं खरेदी करण्यासाठी येत असतात. मोठी बाजारपेठ आहे आणि ग्राहकांचा एक जुना विश्वास आहे. सध्या लगनसराईचा हंगाम सुरू असल्यानं सोने खरेदीला मोठी मागणी आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनं खरेदी करू नका म्हणून आवाहन केल्यानंतरही ग्राहक सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात आले आहेत. गरज असल्यामुळे सोनं खरेदी टाळता येत नाही असं ग्राहकांचं म्हणणं आहे. ग्राहक मुंबई तकशी बोलताना काय म्हणाले आहेत ते एकदा पाहूयात. मोदी जी ने कहा वो बराबर कहा है कि सोना बाहर जाएगा तो उससे डॉलर का नुकसान होगा। देश में अपने डॉलर की कमी आएगी तो पैसा बाहर जाएगा। पर क्या होता है, शादी ब्याह का सीजन चल रहा है, शादी में तो लेना ही पड़ेगा। हम लोग हमारा बच्चे की शादी है, इसलिए हम सोना परचेज करने यहाँ पे आए। तसेच पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोनं व्यापारी काय म्हणाले आहेत ते एकदा पाहूयात. आपल्यासोबत रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स के पप्पू बाफना मालक आहेत. पप्पू जी, अभी मोदी जी ने ऐलान किया है कि सोना ज्यादा खरीदो मत, आपका पैसा बहुत जा रहा है, लेकिन मैरिज सीजन भी चल रहा है, कैसा रहेगा? सोनं घेणं सोनं लेणं सोनं घेणं ही आपले भारतीय जनताची एक संस्कृती आहे. पूर्वी काळपासून आपला देश सोन्याची चिडिया म्हणून ओळखले जात होतो. आज भी वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणतं की भारतीय जनताकडे 25,000 टन सोना आहे. भारत सरकारने हा सोना कसं बाहेर येईल, कसं स्कीम आणता येईल, ती स्कीम आणून तो जुना सोना वापरून नवीन व्यवसाय या हिशोबाने नवीन दागिने तयार करता येईल, या हिशोबाने व्यवस्था केली पाहिजे. कारण जर जुना सोना पब्लिकने बाहेर काढला तर भारत सरकारने नवीन सोन्याच्या इम्पोर्टची आवश्यकता पडणार नाही. आणि दुसरं असं आहे की जो कोरोना काल आपला सुव्यवस्थित निघाला, आपली अर्थव्यवस्था चांगली झाली, तो पब्लिककडे सोना होता म्हणून आपण किंवा आपली जनता भारत सरकारकडे काही मागायला नाही गेली आणि स्वतः आपल्या पायावर कोरोना काल काढून घेतला आणि उभे होऊन गेले. आज वर्ल्डची परिस्थिती अशी आहे की इराण आणि अमेरिका युद्धामुळे जे फॉरेन करन्सी लागत आहे आणि जास्त खर्च वाढून गेला आहे. बाकी प्रत्येक देशाकडे सोन्याचा भरपूर स्टॉक आहे आणि जेवढा ज्या देशाकडे स्टॉक आहे, सरकारकडे स्टॉक आहे सोन्याचा, तो देश जास्त श्रीमंत मानला जातो. निश्चितच आपण बघू शकतो की या ग्राहकांचं या ठिकाणी शोरूम मधल्या आणि हे जे स्वतः मालक आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की लग्न सराईमुळे जास्तीत जास्त सोन्यासाठी खरेदी करतात, परंतु काही पर्सेंट का होईना थोडं कमी बजेटमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला एक 250 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र घ्यायचं असेल त्या ठिकाणी 100-125 ग्रॅमचं वजनाचं मंगळसूत्र पण घेताना आपल्याला ग्राहक या ठिकाणी दिसलेले. राहिला मोदीजींनी दिलेल्या संदेशाचा विषय, एक आपण जर सर्व विचार केला, संपूर्ण भारतवंश हा सोन्याला प्रेमी म्हणजे सोनं प्रेमी हा म्हणून लोक या ठिकाणी जास्तीत जास्त सोनं खरेदी करतात. लगेचच अंकुश बसणं या गोष्टीवर कठीण वाटतंय, पण अशाही परिस्थितीत लोकांचा मन कुठेतरी कौल देखील दिसतोय की सोनं खरेदी जी आपण मोठ्या प्रमाणात करणार होतो ती कमी प्रमाणात करूया. याच पद्धतीने जळगाव येथील व्यापारी व जळगाव येथील ग्राहक यांचाच कौल मुंबई तकने जाणून घेतलाय. आता पंतप्रधानांच्या आव्हानामुळे चर्चा निर्माण झाली असली तरी जळगावसारख्या सुवर्ण बाजारपेठेत परंपरा, लग्नसराई आणि गुंतवणूक या कारणांमुळे सोने खरेदीचा ट्रेंड कायम असल्याचं चित्र आहे. मुंबई तकसाठी मनीष जोग, जळगाव.